तर म्हणजे मोठं नुकसान होता होता राहिलं काल, ही देवाचीच कृपा, जे आपण काहीतरी असं पुण्य करतो ते असं कधीतरी आडवं येतं. हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. तर ऑलमोस्ट आता 1 ते 1.5 महिना झाला आहे व्हिडिओ नाही पोस्ट केला. तर म्हटलं चला आता बरेच दिवस झाले आणि विहाची पण मध्ये थोडी तब्येत खराब झाली होती आणि माझी पण थोडी तब्येत खराब झाली होती. ट्रॅव्हलिंगमुळे हेक्टिक झालं होतं खूप सारं. दोंडाईच्याहून मुंबईला ट्रॅव्हल केलं, त्यानंतर इकडं पुण्याला आलो आणि पुण्याला आल्यानंतर थोडा घरात पसारा होता, त्यामुळे माझे 4-5 दिवस तसेच गेले आणि थोडं सेटल डाऊन झालो आणि छान आता फ्रेश विंटर स्टार्ट झाला, म्हणजे थंडी चालू झाली आहे. तर म्हणजे मला तर थंडीचा सीझन खूप आवडतो. घरात जरा बरं वाटतं, बाहेर गेल्यानंतर खूप थंड वाटतं. आज आहे सॅटर्डे आणि आज काय काय होतं दिवसभरात मी तुमच्यासोबत शेअर करेलच. पण ना काल होता चिल्ड्रन्स डे. तर विहासाठी असं काही स्पेशल नाही केलं, पण म्हटलं आता आज सॅटर्डे आहे तर आपण काहीतरी तिच्यासाठी स्पेशल करूया. म्हणजे मी कालच्या दिवशी तिला जे जे आवडते ते मी ते खायला तर दिलंच, पण तिला थोडं आज बाहेर घेऊन जाऊया म्हणून म्हटलं चला आज व्लॉग बनवूया. वेळ पण आहे. तर विहा अजून झोपली आहे, आता वाजले आहेत 8:30. तर तोपर्यंत मी आता नाश्ता बनवून घेते. असेच कनेक्ट राहा आणि चॅनलला अजून फॉलो केलं नसेल तर नक्की करा. आज मी नाश्त्यामध्ये बनवते सांबर आणि डोसा, जे विहाला खूप आवडतं आणि आम्हाला पण आवडतं, जे की असं इझी पण असं इझी टू डायजेस्ट. त्यामुळे मग मी आता सांबर बनवायला घेते. सगळ्या भाज्या कट करून घेतल्या, म्हणजे ज्या ज्या अवेलेबल होत्या त्याच टाकल्या. मी असं स्पेसिफिक हेच टाकायला पाहिजे असं काही नाही, जे जे होतं अवेलेबल ते टाकलं. आणि त्यानंतर इकडे मी मुगाची डाळ यूज करते. जनरली मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशी मिक्स टाकते, पण आज फक्त मुगाची डाळीचं करून बघूया. गुड मॉर्निंग. विहा, आपण कराग्रे कसं करतो बघ. एक प्ले सकाळचे श्लोक. चल कर. सकाळचे श्लोक बाय बजरंग अकोले फ्रॉम जीव सावन. ए विहा, वाजून दाखव मला फ्ल्यूट. विहा तू बघू. विहा तू काय करते ग? बघू बघू. विहा बघू काय करते. काय करते तू? ब्रश करते? असं करतात आणि वा वा. मला थँक्यू. तर आता आम्ही ब्रेकफास्ट खातो. विहा पण खाते. विहा कसा लागला ग डोसा? कसा? छान होता. ओके, तर आम्ही आता नाश्ता करतो. भेटूया. घरात खूप असं थंड वाटत होतं. आज खूप थंडी आहे, त्यामुळे मग मी विहाला खाली आणले. ती आता लगेच अशी पण झोपणार नाही आणि मला जेवण पण नाही बनवू देणार, म्हणून मग थोड्या वेळासाठी खाली आलो. एक 15-20 मिनटं तिला खाली उन्हात धरते, जरा बरं वाटेल. थंडी पण खूप असते ना आजकाल, म्हणजे आता जर 2 दिवसापासून थंडी खूप वाढली आहे. तर मग आता थोडा वेळ आम्ही इथे वॉक करतो आणि मग वर जातो. विहा तू हाय कर त्यांना. गुड मॉर्निंग बोलली का विहा? से गुड मॉर्निंग बोल. बोल गुड मॉर्निंग. बोल मॉर्निंग. हा माझ्याकडे असं. चल ये ये मम्माकडे ये. कोण पडलं? मी. विहा से हाय. कोण आहे? कोण आहे विहा? इकडे बघ, इकडे बघ. अंकल बोलते तू असं आता? त्या अंकलला नेहमीच आता रोज हाय करायला लागले. जसं आम्ही खाली येतो ना, तर त्या अंकलला ती ओळखते. ते सिक्युरिटी गार्डमध्ये आहेत ते.
तर त्यांना नेहमी ती हाय करत असते. काय काय दिसतंय तुला? पिजन? कुठे पिजन दिसलं तुला? मला दाखव कुठे आहेत बरं, बघू मला कुठे आहे पिजन. तर आता विहाचं सगळं झालं. विहा छान झोपली आहे. आता ती ऑलमोस्ट 2 तास तरी झोपणार. आणि मला बऱ्याच दिवसापासून ना हेअर ऑइल बनवायचं होतं. म्हणजे माझे केस एवढे गळत आहेत ना, खूप केस गळायला लागले. मी केस शॉर्ट पण केले त्यासाठी, पण मला तसं तेवढा रिझल्ट नाही वाटत. खूप अजून पण केस गळतात. त्यामुळे म्हटलं आता होम रेमेडीजमध्ये आपल्याला जे जे करता येते ते सगळं करणार. तर मला आता एक हेअर ऑइल बनवायचं आहे. ते कधीपासून बनवायचं होतं, पण कढीपत्ताच नव्हता. मग तो कढीपत्ता आणला आणि मग मी आता हेअर ऑइल बनवते. आणि मी ते आधी पण बऱ्याच वेळा मी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी पण मी असे हेअर ऑइल बनवायची आणि ते लावायची. आणि माझे पप्पा पण हा व्हिडिओ बघतील तर त्यांना पण नक्कीच आठवेल. मी त्यांच्यासाठी पण बनवून द्यायची. आणि आता रिसेंटली तर एक 5-6 महिन्यापूर्वी त्यांनी माझ्यासाठी बनवून आणलं होतं हेअर ऑइल. तर आता मी माझ्यासाठी हेअर ऑइल बनवते. तर काय काय टाकते मी तुमच्यासोबत पण शेअर करते. तुमचे पण कोणाचे असं हेअरफॉल होत असेल, असे खूप केस गळत असतील, तर तुम्ही त्याच्यासाठी काय काय करता ते मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. जर काही असे काही ट्राय करत असतील रेमेडीज तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय काय ट्राय करतात, काय केल्याने तुमचं तर हेअरफॉल गेला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे मी आधी कांदे घेतले, ते सगळे छान असे कट करून घेते. जाड बारीक आपण कसेही टाकू शकतो, असेही टाकले तरी चालतात, पण जर आपण अजून बारीक केले तर जास्त उपयोगी असतात ते. कढीपत्ता खायला पण आणि म्हणजे असं आपण रेसिपीमध्ये यूज करतो ना, खूप हेल्पफुल असतो तो स्किनसाठी पण आणि हेअरसाठी पण. आणि इकडे मी 1 वाटी म्हणजे अर्धी वाटी हे ॲलोवेरा घेतलं आहे. म्हणजे आवळा घेणार आहे, त्याला पण असं मस्त कट करून घेते. तर इथे मी सगळं आता रेडी करून ठेवलं आहे. हे आहेत इथे माझ्याकडे छोटे कांदे अवेलेबल होते म्हणून मी घेतले 3 ते 4 कांदे. त्यांना असे मस्त बारीक चिरून घेतले. तुम्ही अजूनही बारीक करू शकतात, पण ते शेवटी उकळावे लागतात, त्यामुळे मी मीडियम साईजचे आवळा आणि त्याला पण मस्त बारीक कापून घेतलं आहे. इथे घेतले आहेत मी कढीपत्ता, वाटी भरून कढीपत्ता, थोडे मेथी दाणे आणि हे आहे ॲलोवेराचं. म्हणजे माझ्या गार्डनमध्ये गॅलरीमध्ये मी एक प्लांट लावलं आहे ॲलोवेराचं, त्यामुळे माझ्याकडे अवेलेबल होतं. नसेल तरी चालेल, पण जर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या मस्ट असतात, आपण त्या हेअर ऑइलमध्ये टाकल्याच पाहिजे आणि याचे रिझल्ट्स पण खूप छान असतात. त्यामुळे गरजेनुसार जे जे अवेलेबल असेल ते टाकायचं. तर चला तर बनवूया आपण हेअर ऑइल. आता इकडे मी ॲड करते कोकोनट ऑइल. म्हणजे सगळेजण असं पॅराशूटचंच वापरतात आय थिंक, किंवा तुम्ही जे पण वापरत असणार ते ऑइल घ्यायचं आहे जे केसांना लावतात तुम्ही. आणि झालंय असं की इथे एवढी थंडी आहे की हे सगळं जमून गेलंय. आणि मी आधी इथे टाकायच्या आधी ते एकदा गरम केलं आणि गरम करताना इथून बॉटल अशी लीक झाली, इथूनच आता पडायला लागले. आणि आता अजून गरम करावं लागेल आहे ते, पण ठीक आहे, एवढं माझ्यासाठी इनफ आहे. तेल छान आता असं गरम झालंय. तर आता त्यात आपण सगळ्या गोष्टी टाकूया. सगळ्यात आधी टाकणार मी कांदा, तर टाकली मेथी, ॲलोवेरा आणि खूप सारा कढीपत्ता. आता त्याचा कलर बदलायला लागला आहे. म्हणजे हे सगळं आधी आपल्याला जे हिरवं दिसलं ते सगळं आता त्याचा जो आपण अर्क बोलतो ते सगळं आता ऑइलमध्ये आलं आहे. असं हे साधारणतः आपण कमी गॅसवर 15 ते 20 मिनटं ठेवायचं. तर आता तेल बनवून झालं आहे, ते थंड होतं आहे. तर मी तेवढ्यात आता जेवण बनवून घेते, कारण आता विहा उठायची वेळ झाली, त्याआधी माझं जेवण बनवून झालं पाहिजे. तर साईड बाय साईड मी पालक पण निवडून ठेवला. तर मी असं माझं काम मॅनेज करत असते. बऱ्याच जणांना असं म्हणजे क्वेश्चन होता की तू एवढं सगळं कसं करते. तर विहा जेव्हा झोपलेली असते ना, तेव्हा मी अजिबात मोबाईल वापरत नाही. जेवढी मला कामं पटापट करता येतात आणि मल्टीटास्किंग करायचा मी प्रयत्न करते. ऑइल अडकलंय ना, ते असं निथरायला ठेवेल. ते अजून पडत राहणार 5 मिनटं, त्यामुळे मी हे असंच राहू दे.
इथे बियासाठी पालक राईस बनवते, त्यामुळे मी इकडे राईस लावून ठेवला आणि इकडे छान असे बॉईल करून घेतले मी. कांदा, टोमॅटो, लसूण आणि पालक छान स्वच्छ धुवून त्याची उकळून घेतलं ते 5 मिनिटासाठी आणि त्याची आता प्युरी बनवणार आणि त्यानंतर फोडणी देणार. यामध्ये मी आता ॲड करते कॅस्टर ऑइल. म्हणजे हे अगदी ऑप्शनल आहे, पण मी एरंडेलचं तेल प्रेफर करते, त्यामुळे मी त्याच्यामध्ये ॲड करते. आणि जेव्हा मी ते लावणार केसांना त्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल टाकणार, त्याने अजून छान नरिशमेंट मिळते. छानसं तेल आता रेडी झालं आहे. हे मला 1 महिना तरी जाईल एवढी क्वांटिटी आहे. तर बरं झालं, जास्त पण नाही बनवलं. मला आधी टाकताना असं वाटत होतं की बरं खूप कमी झाले, पण खूप छान झालं आहे. आणि आता मी हे लावणार आणि याच्यानंतर रिझल्ट्स पण मी तुमच्यासोबत शेअर करणार. तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा. मी आता इकडे जेवायला बसली आहे आणि विहा आत्ताच उठली. एवढं छान सगळ्या कपड्यांच्या घड्या करून ठेवल्या होत्या, पण आता तिने चालू केलं सगळं एक एक घड्यांच्या कपड्या मोडते ती. सॉरी, कपड्यांच्या घड्या मोडते ती. विहा इकडे बेटा, चल चेअरवर बस. तर मी आता पटकन जेवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. हाय. तर आता संध्याकाळी आम्ही थोडं विहाला बाहेर घेऊन चाललोय. म्हणजे काल होतं चिल्ड्रन्स डे आणि तर विहाला थोडं बाहेर घेऊन जायचं होतं, ऑफिस असल्यामुळे जमलं नाही. तर आज आम्ही सॅटर्डेला तिला बाहेर घेऊन जातोय, म्हणजे प्ले झोनमध्ये नेतोय, जिथे तिला थोडी म्हणजे तिला थोडा खेळता येईल आणि थोडं एन्जॉय करता येईल, म्हणून आम्ही तिला आता बाहेर घेऊन चाललोय. विहा, आपण कुठे चाललोय? ऑफिस नाही, गार्डन पण नाही, आपण आता फिरायला चाललोय. भूर कुठे? तिला जेव्हापासून कळालं की पप्पा ऑफिसला जातात असं, तर ती तेच म्हणते, विहा कुठे चालली आहे? ऑफिस. कुठे चालली आहे? कुठे? Yeah, bye. Bye. Yeah, bye. Yeah, bye. Yeah, bye. हाय. दिस इज नेक्स्ट डे. म्हणजे काल रात्री आम्ही घरी आलो आणि दमलो होतो. विहा पण थकली होती, त्यामुळे मग ती पण जेवण करून झोपली. आम्ही पण थोडं जेवलो आणि त्यानंतर लगेच झोपलो. आणि आज म्हटलं चला व्लॉग मोठा झाला आहे आणि तर त्याचा आपण इथेच एंड केला पाहिजे. अजून एक तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणजे तुम्ही असं नका करू म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर काल आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. तिथे विहा राईड्स मस्त एन्जॉय करत होते. ते जे राऊंड होतं ज्यात विहा बसली होती, मी तिच्यासोबत बसली होती, त्यावेळेस काय झालं की माझ्या हातात मोबाईल होता आणि विहा आधी स्टार्टिंगला बसली होती आणि त्यानंतर ती बोलली की मला उभं राहायचं, म्हणून मी तिला उभं धरलं. माझ्या हातातला मोबाईल मी तिथे आपण सीटवर बसतो तिथे ठेवलेला मी. आणि त्यानंतर मग निघताना ती बोलली की मला एकदा लास्टला निघायच्या आधी त्या घोड्यावर तिला बसायचं होतं, म्हणून मी तिथून उठली. तो मोबाईल तिथेच राहिला आणि मग त्या घोड्यावर बसवलं आणि जशी ती राईड थांबली तर मग मी बाहेर आली आणि तिथून निघालो आम्ही. त्यानंतर अजून एक फन झोन आहे जे की दुसऱ्या एंडला आहे, त्या साईडला गेलो आणि तिथे 2-3 राईड्सवरती बसली आणि त्यानंतर अचानक त्यांना आठवलं की दीपिका मोबाईल आहे का? तर मी बोलली नाही, माझ्याकडे मोबाईल नाही, कारण मी विहाला पकडलं होतं.
आणि मग मला क्लिक झालं की मोबाईल मी तिकडेच सीटवर ठेवून आलेली. त्यानंतर लगेचच ते धावत धावत गेले आणि बघितलं तिकडे मोबाईल होता. त्यामुळे थोडं रिलॅक्स वाटलं, नाही तर माझी पूर्ण वाट लागली. मोठं नुकसान होता राहिलं. हे मी तुमच्यासोबत का शेअर करते की तुम्ही पण असं कधी लहान बाळांना घेऊन जाणार तर लहान बाळाला धरत असाल तर मोबाईल अजिबात धरू नका. तर म्हणजे मोठं नुकसान होता राहिलं काल. ही देवाचीच कृपा, जे आपण काहीतरी असं पुण्य करतो ते असं कधीतरी आडवं येतं. तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं मला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे, तर खूप सारं प्रेम द्या, भरभरून लाईक्स करा, शेअर करा. आणि अजून चॅनलला नवीन असाल आणि तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.